नमस्कार मंडळी. आज आपण कुंभ राशीचे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांना ऑगस्ट महिना कसा जाईल हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी कुंभ राशीतील ग्रहांचे बदल आपण जाणून घेऊया. सूर्यदेव हा 16 ऑगस्ट पर्यंत षटस्थानात, त्यानंतर तो सप्तम स्थानात भ्रमण करणार आहे. मंगळ हा 26 ऑगस्ट पर्यंत चतुर्थ स्थानामध्ये, त्यानंतर तो पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. बुधदेव 22 ऑगस्ट पर्यंत सप्तम स्थानामध्ये आणि 5 ऑगस्ट पासून तो वक्री झाल्यामुळे तो षटस्थानातून भ्रमण करेल. शुक्रदेव 24 ऑगस्ट पर्यंत सप्तम स्थानामध्ये, त्यानंतर ते अष्टम स्थानामध्ये भ्रमण म्हणजेच मृत्यू स्थानातून भ्रमण करणार आहे. हा झाला कुंभ राशीच्या कुंडलीतील ग्रहांचा बदल. आता त्या बदलामुळे कुंभ राशीच्या जातकांवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया. या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबातल्या एकमेकांचे संबंध अतिशय स्नेहपूर्ण आणि दृढ होतील. कुंभ राशीच्या जातकांच्या आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना घराबाहेर जाऊ देणे टाळावे लागेल. आपल्या भावंडांना समजून घ्यावे लागेल. त्यांना प्रेम द्या. त्यांच्याही तुमच्याकडून अपेक्षा असणार आहे. घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू राहील, त्यामुळे घरात सुखशांती देखील चांगली राहील. अशा वेळी घराबाहेर तसेच बोलणे टाळावे, म्हणजेच आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. व्यवसायात खर्चात वाढ होईल. आपल्यासाठी ही चिंतेची बाब बनू शकते. अशा वेळी अनावश्यक खर्च टाळता आले तर हे जास्तच योग्य राहील. व्यवसायात आपल्या मित्रांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे, जे आपल्याला योग्य मार्गदर्शन देतील. सरकारी नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात, पण सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होईल. खाजगी क्षेत्रात काम करणारे लोक स्वतःसाठी नवीन क्षेत्र शोधत असतील. अशा वेळेला तुम्ही स्वतःचा नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. शिक्षण किंवा करिअरच्या बाबतीत विचार केला तर या महिन्यामध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष कमी होईल. त्यांना कमी रस वाटेल. तुम्ही स्वतःसाठी अशी कामे करा जी तुम्हाला उपयोगी पडू शकतील. तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका. आपलं मन एकाग्र ठेवा. स्पर्धात्मक उमेदवार या महिन्यात विचलित होतील आणि नवनवीन क्षेत्रात आकर्षित होऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आत्मपरीक्षण जरूर करावे. कुंभ राशीच्या वैवाहिक जोड्यांना या महिन्यात त्यांचे प्रेम संबंध संतुलित राहतील. काही प्रसंगी जोडीदाराबद्दल निराश होऊ शकता, पण ही निराशा फार काळ टिकणार नाही. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा असतील. तसे पाहिले तर कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल. या महिन्यात कुंभ राशीच्या जातकांचं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. तिसऱ्या आठवड्यात खोकल्याच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त अस्वस्थ होण्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक पद्धती अवलंब केल्याने तुम्ही बरे होऊ शकता. मानसिकदृष्ट्या निराश होऊ शकता. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कुंभ राशीसाठी शुभ रंग तपकिरी आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना तपकिरी रंगाचा वापर करावा, म्हणजेच तपकिरी रंगाचे कपडे वापरावे.
तुमचे कामे सफल होतील. एकूणच कुंभ राशीला ऑगस्ट महिना अत्यंत शुभ फलदायी ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.